This topic is only for 4 marks. तुमच्या सिलेबसमध्ये हा जो टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनर्टन्स हा फक्त 4 मार्कासाठी बोर्ड थेरी परीक्षेला विचारला जाईल. आता 4 मार्काच्या दृष्टीने जर पाहिलं तर याला कमी वेटेज आहे. खरं तर जास्त वेटेज असायला हवं होतं, कारण टॉपिक समजायला जरा अवघड आहे, किचकट आहे. लक्षात राहण्याच्या दृष्टिकोनातून, तुम्हा विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून थोडासा कंटाळवाणी वाटेल किंवा अनइंटरेस्टेड वाटेल, पण हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. याचं कारण असं, ह्यात जे काही कन्सेप्ट आहेत, डीएनए, आरएनए, जीन्स, क्रोमोसोम किंवा डीएनएचं रिप्लिकेशन, प्रोटीन सिंथेसिस, जेनेटिक कोड किंवा ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट, या पद्धतीचे जे काही कन्सेप्ट आहेत, इव्हन दो फिंगर प्रिंटिंग, अत्यंत अद्ययावत महत्वाचे कन्सेप्ट या टॉपिक मध्ये आहेत. तुम्ही इयत्ता 12वी सायन्स नंतर ज्या काही पुढील शाखांना प्रवेश घेणार आहात, बी ग्रुपच्या रिलेटेड कोणतीही शाखा असो, अगदी बीएससी मधलं बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, अशा जरी शाखा घेतल्या तरी त्याच्यामध्ये हाच सिलेबस डिटेल असतो. आणि जेनेटिक इंजिनिअरिंग असेल, सेल बायोलॉजी अँड जेनेटिक्स असेल किंवा बायोटेक्नॉलॉजी असेल, तिथं तर हा सिलेबस अत्यंत महत्वाचा म्हणूनच मानला जातो. इतक्या शाखांना हा टॉपिक म्हणजे त्याचा पाया असेल. आणि पाया जर मजबूत असला, बेसिक कन्सेप्ट जर आपले क्लिअर असतील, तर पुढील अभ्यास करायला इंटरेस्ट वाटतो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा टॉपिक तुम्ही समजून घ्यायचा. कृपा करून 4 मार्काला म्हणून हा टॉपिक ऑप्शनला टाकू नका. इज इट ओके? देन वी डिस्कस इन दिस फर्स्ट लेक्चर इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. आता आपण पहिलं लेक्चर असल्यामुळं या टॉपिकची इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना पाहणार आहोत. त्यामध्ये छोटे छोटे 3 कन्सेप्ट पाहणार आहोत. पहिला, डिस्कवरी ऑफ डीएनए. सेकंड, जेनेटिक मटेरियल इज डीएनए. थर्ड स्मॉल आर्टिकल, ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. असे 3 छोटी छोटी आर्टिकल्स आता या लेक्चरला आपण इंट्रोडक्शन म्हणून समजून घेऊया. We see one by one. First about discovery of DNA. डीएनए चा शोध नेमका कसा लागला हे सारांशरूपी माहिती असणं गरजेचं आहे. आता या पूर्वीचा जो आपण टॉपिक पाहिला, त्या टॉपिक मध्ये आपण डीएनए म्हणजे काय पाहिलेलं आहे. तरी सुद्धा पुन्हा ते टायटल आल्यामुळं या ठिकाणी सांगतो, डीऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड हा त्याचा लॉंग फॉर्म असेल, याला आपण डीएनए असं म्हणतो. आणि त्याचा शोध म्हणजे डिस्कवरी. ऍक्च्युअली इन 1869 सायंटिस्ट फ्रेडरिच मिस्टर डिस्कवर डीएनए. या ऍक्च्युअली शास्त्रज्ञानं डीएनएचा 1869 साली शोध लावला. मग तो नेमका कसा लागला? ऍक्च्युअली ही वर्किंग ऑन व्हाइट ब्लड सेल्स which are present in pus of infection. आपणाला कापल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर तिथं जे पस होतो, त्या जखमेला जो पस होतो त्याला नंतर आपण बँडेज वगैरे बांधतो. जखमेवरती नेहमी आपण बँडेज करतो. तर तो जो पस आहे त्याच्यामध्ये व्हाइट ब्लड सेल्स असतात, WBC. या
जे काय लोकल हॉस्पिटल असेल त्याच्या शेजारी आसपास डस्टबिन मध्ये किंवा कचऱ्यामध्ये बँडेजेस टाकली जातात. त्या बँडेजला जो पस चिकटलेला असतो तो पस त्यानं गोळा केला. अँड वॉश प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ सॉल्ट सोल्युशन. सॉल्ट सोल्युशनच्या मदतीनं तो पस, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये पू असं म्हणतो, पू, इंग्लिशमध्ये त्याला आपण पस म्हणतो. वॉश प्रॉपरली विथ द हेल्प ऑफ सॉल्ट सोल्युशन and then he added weak saline alkaline solution. त्याच्यामध्ये तो अल्कलाइन सोल्युशन ऍड करतो. हे केल्यामुळे काय होतं, त्या पस मधल्या ज्या पेशी आहेत दे आर लायसिस टेक्स प्लेस, त्या जरा सुट्ट्या होतील, मोकळ्या होतील. आणि पेशी म्हटलं की पेशीच्या मध्यभागी कोण असेल, सपोज दिस इज द सेल, तर पेशी म्हटलं की पेशीत कोण असेल, सायटोप्लाझम, आणि मध्यभागी कोण असेल, न्यूक्लियस. मग त्यामधल्या पेशींचं लायसिस झालं, सेपरेशन झालं. त्यातला हा जे न्यूक्लियस आहेत, न्यूक्लियस मधून ऍक्च्युली न्यूक्लियस मध्ये कोण असतं, तर जीन्स, डीएनए, क्रोमोसोम असतं, म्हणजे हेरिडिटरी मटेरियल असतं. या फ्रेडरिस मिस्टर या शास्त्रज्ञानं ह्या डब्ल्यूबीसी मधला जो न्यूक्लियस आहे तो प्रेसिपिटेट केला आणि त्याच्यातून हा आतला जो डीएनए युनिक केमिकल सबस्टन्स आयसोलेट, एक केमिकल सबस्टन्स बाजूला काढला अँड ही नेम न्यूक्लिन, आणि त्यानं त्याला नाव दिलं न्यूक्लिन. इट इज ए केमिकल सबस्टन्स. त्यानं त्याला काय नाव दिलं, न्यूक्लिन. ऍक्च्युअली दिस न्यूक्लिन हॅव ऍसिडिक प्रॉपर्टी. केमिकली जर न्यूक्लियनची प्रॉपर्टी पाहिली तर ती ऍसिडिक आहे. हेन्स ही टर्म्ड न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे या पेशीतला हा न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या आत जे मटेरियल सापडलं ते त्यानं आयसोलेट केलं, बाजूला काढलं, त्याला त्यानं न्यूक्लियन नाव दिलं. त्याची ऍसिडिक प्रॉपर्टी आहे म्हणून त्याचं पुन्हा नाव काय बदलण्यात आलं, न्यूक्लिक ऍसिड. This nucleic acid also consists large amount of phosphorus. या न्यूक्लिक ऍसिड मध्ये जास्त प्रमाणात फॉस्फरस सुद्धा आहे असं केमिकली अभ्यास केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं. थोडक्यात याला न्यूक्लिक ऍसिड असं म्हटलं गेलं. आणि न्यूक्लिक ऍसिड म्हटलं की ते फक्त डीएनए नसतं, इट इज आर ऑफ टू टाइप्स, दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे डीएनए आणि दुसरा कोण असेल, आरएनए, रायबोन्यूक्लिक ऍसिड. म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड that is RNA, deoxyribonucleic acid that is DNA, both togetherly called as a nucleic acid. अशा पद्धतीचा डीएनएचा सर्वप्रथम शोध 1869 साली फ्रेडरिस मिस्टर यानं पस मध्ये ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत त्या पेशीतला केंद्रका म्हणजे न्यूक्लियस, त्यातून तो बाजूला काढला. अशा पद्धतीनं त्याचा शोध लागला किंवा डिस्कव्हरी झाली. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी बेसिकली तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. द नेक्स्ट इयर जेनेटिक मटेरियल इज डीएनए. आपण पाठीमागचा जो टॉपिक पाहिला इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन वगैरे, त्यामध्ये आपण डिटेल पाहिलं. व्हॉट इज जीएनए, व्हॉट इज डीएनए अँड व्हॉट इज क्रोमोसोम. तेच पुन्हा आता आपल्याला पाहावं लागेल. जीन्स म्हणजे काय, इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ हेरिडिटी.
अनुवंशिकतेचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणजे जीन्स. अजून जीनची वेगळी व्याख्या काय सांगितली होती? इट इज ए स्मॉल पीस और फ्रॅगमेंट्स ऑफ डीएनए. डीएनएचा छोटा तुकडा, पीस, त्याला आपण जीन्स म्हणतो. इतकं हे जीन्स महत्वाचं आहे. जीन्स काय करतं? ट्रान्समिट इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन सेल टू अनदर सेल. एका पेशीतून दुसऱ्या पेशीकडं अनुवंशिकतेच्या सूचना वाहून नेतं जीन्स. अँड हेन्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि म्हणून आजोबा आजींचे गुण आई वडिलांमध्ये किंवा वडिलांचे गुण मुलामध्ये, मुलाचे गुण त्याच्या मुलामध्ये, असं हे ट्रान्समिट होतं, इनहेरिट होतं विथ द हेल्प ऑफ जीन्स. असे जीन्स आहेत. आणि जीन्स म्हणजे काय म्हटलं? ए स्मॉल पीस ऑफ डीएनए. डीएनए चे छोटे कण, तुकडे म्हणजे जीन्स. मग डीएनए म्हणजे आताच पाहिलं, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड व्हिच इज प्रेझेंट इन क्रोमोसोम. म्हणजे जीन्स डीएनए वरती आहेत आणि डीएनए क्रोमोसोमच्या आतमध्ये आहेत. डीएनए प्रेझेंट इन क्रोमोसोम. ऍक्च्युअली क्रोमोसोम इज मेड अप ऑफ डीएनए अँड प्रोटीन्स. क्रोमोसोम मध्ये डीएनए असतोच, पण फक्त डीएनए असतो का? तर त्याच्याबरोबर अजून काय असतं? प्रोटीन. मग आता प्रोटीन आणि डीएनए दोन्ही पण आहेत. पहिल्यांदा शास्त्रज्ञांना काय वाटत होतं? प्रोटीन इज मोस्ट इम्पॉर्टंट, which is large, complex and useful for. कशासाठी उपयोगात येतात प्रोटीन्स? ऑल मेटाबॉलिक रिएक्शन्स, केमिकल रिएक्शन्स किंवा मेटाबॉलिझम. बॉडीमध्ये जर चयापचय घडवून आणायचं असेल, मेटाबॉलिझम घडवून आणायचं असेल, जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करायचे असतील, तर या सर्वासाठी महत्वाचं काय लागतं? प्रोटीन्स. आणि प्रोटीन हा महत्वाचा आहे, तो मोठा आहे, कॉम्प्लेक्स आहे, जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करतो आणि मेटाबॉलिझम साठी उपयोगी पडतं, असं शास्त्रज्ञांचा अभ्यास सांगतो. ऍज कम्पेअर टू प्रोटीन, डीएनए इज स्मॉल, सिंपल, छोटा आहे, सिंपल, आणि ते प्रोटीनच्या तुलनेत इतकं महत्वाचं नाही, असं पूर्वी अभ्यासांती शास्त्रज्ञ बोलत होते. बट हिअर आफ्टर सम इयर्स, पुन्हा काही वर्षाचा कालखंड गेल्यानंतर, ऑल सायंटिस्ट वर्क्स ऑन सच डीएनए अँड प्रोटीन्स. अख्ख्या जगभरातले सर्वच शास्त्रज्ञ डीएनए आणि प्रोटीन्स वरती अभ्यास करू लागले, रिसर्च करू लागले. आणि मग त्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं, डीएनए इज मोस्ट इम्पॉर्टंट. डीएनए हे अत्यंत महत्वाचं आहे. ऍक्च्युअली डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पृथ्वी तलावरचे जेवढे जेवढे सजीव आहेत, आयदर ऑल प्लांट्स और ऑल एनिमल्स, पृथ्वी तलावरच्या सर्व वनस्पती, सर्व प्राणी, हायर ऑर्गॅनिझम, डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल. पृथ्वी तलावरच्या सर्वच वनस्पतींचं, सर्वच प्राण्यांचं, सर्वच हायर ऑर्गॅनिझमचं जेनेटिक मटेरियल दुसरं तिसरं कोणी नसून फक्त आणि फक्त डीएनएच आहे. हे नंतरच्या सखोल अभ्यासातून, डिटेल स्टडीतून सर्व शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. हेन्स म्हणून म्हटलं जातं जेनेटिक मटेरियल इज ऍक्च्युअली डीएनए, नॉट प्रोटीन्स. असा हा दुसरा कन्सेप्ट आहे. थर्ड कन्सेप्ट, ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट.
Actually, Griffiths is also scientist, British medical officer. ब्रिटिश मेडिकल ऑफिसर आहे तो, शास्त्रज्ञ आहे आणि त्यानं प्रयोग केला इन 1928. 1928 साली त्यानं अभ्यास केला. त्यानं कशावरती अभ्यास केला किंवा प्रयोग केला तर बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस निमोनी. स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यावरती त्यानं रिसर्च केला, एक्सपेरिमेंट केला आणि म्हणून अकॉर्डिंग टू हिज नेम, त्याच्या नावानुसार त्या प्रयोगाला नाव पडलं ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. ऍक्च्युली तो पुरावा आहे डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डीएनए हा जेनेटिक मटेरियल आहे हे इथं व्यवस्थित तो एक्सपेरिमेंट सांगू शकेल असा तो पुरावा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग आता स्ट्रेप्टोकोकस निमोनी हा बॅक्टेरिया आहे, तो जर इंजेक्ट केला तर साहजिकच इन्फेक्शन होणार. ज्याला इंजेक्ट केला त्याला त्याचं इन्फेक्शन होणार आणि निमोनिया नावाचा रोग होणार, आजार होणार. अशा पद्धतीचा तो एक्सपेरिमेंट आहे. बट ग्रिफिथ्स परफॉर्म 4 सेपरेट एक्सपेरिमेंट. त्यानं छोटे छोटे 4 प्रयोग केले. बट ऍक्च्युली ही टेक 2 स्ट्रेन. त्यानं 2 महत्वाचे स्ट्रेन घेतले. ते कोणते? पहिला व्हायरुलंट, स्मूथ, पॅथोजेनिक अँड अनकॅप्सुलेटेड. व्हायरुलंट म्हणजे ज्यानं इन्फेक्शन होतो तो, स्मूथ म्हणून तर पुढे पहा एस टाइप म्हटलंय स्मूथ, पॅथोजेनिक साहजिकच इन्फेक्शन होणारा, अनकॅप्सुलेटेड त्याच्यावरती कव्हरिंग नसणारा म्हणून त्याला काय म्हटलंय एस टाइप. असा स्ट्रेप्टोकोकस निमोनी जर स्ट्रेन घेतला, त्याचं इंजेक्शन प्रिपेअर केलं आणि ते जर समजा पहिल्यांदा एक्सपेरिमेंट करतोय म्हणून रॅट किंवा माईस त्याला जर इंजेक्ट केलं, सच माईस डाइड और डेड, तो लगेच मरण पावेल ड्यू टू कॉज ऑफ इन्फेक्शन. त्याला स्ट्रेप्टोकोकस निमोनीचं इन्फेक्शन होईल कारण हा स्ट्रेन कसा आहे, व्हायरुलंट आहे, स्मूथ आहे, पॅथोजेनिक आहे, अनकॅप्सुलेटेड आहे. त्याचं इंजेक्शन दिलं तर तो मरणार. दुसरं याच्या अपोजिट घेतलंय, व्हायरुलंटच्या अपोजिट नॉन व्हायरुलंट, स्मूथच्या अपोजिट रफ, पॅथोजेनिकच्या अपोजिट नॉन पॅथोजेनिक, अनकॅप्सुलेटेडच्या अपोजिट कॅप्सुलेटेड. म्हणजे त्याच्या अपोजिट स्ट्रेन घेतला, त्याला आर टाइप असं म्हटलं. असा जर स्ट्रेप्टोकोकस निमोनी नावाचा बॅक्टेरिया किंवा स्ट्रेन घेतला, त्याचं इंजेक्शन प्रिपेअर केलं आणि त्या माईसला जर इंट्रोड्यूस केलं, इंजेक्शन दिलं तर तो मरेल का? नाही, सर्व्हाइव्ह, तो जगेल. का जगेल? तर हा दुसरा स्ट्रेन इन्फेक्शन न होणार आहे. पहिला कसा आहे व्हायरुलंट म्हणजे इन्फेक्शन होणारा, दुसरा न होणारा. मग न होणारा जर इंजेक्ट केला तर तो माईस मरेल का? नाही. आणि होणारा इंजेक्ट केला तर तो माईस मरेल का? तर मरेल. साधं सोपं आहे. थर्ड, तिसरा प्रयोग त्यानं काय केला, हीट किलर एस स्ट्रेन. हा जो पहिला आहे त्याला हीटिंग केलं, बर्नर समजा टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं, त्याला टेस्ट ट्यूब होल्डर लावला, बर्नर वरती असं हीट केलं. हीट केल्यानंतर तो काय होईल? मरेल. म्हणजे हा पहिला ज्याने इन्फेक्शन होतंय त्याला हीटिंग केलं, त्याला किल केलं आणि मग त्याचं इंजेक्शन तयार केलं आणि दिलं तर काय होईल? सर्व्हाइव्ह. कारण हीटिंग केल्यानंतर तो बॅक्टेरिया मरेल आणि मेलेला बॅक्टेरिया जर इंजेक्ट केला तर इन्फेक्शन होईल का? होणार नाही. साहजिकच सर्व्हाइव्ह, तो माईस जिवंत राहील. आणि चौथा पहा काय केलंय, मिक्सचर ऑफ हीट किल. हा हीट किल तिसरा घेतला त्यानं आणि लाईव्ह आर स्ट्रेन हा दुसरा. म्हणजे
दिलं तिथं मात्र आलं डाईट ऑर डेट ड्यू टू न्यूमोनिया. तिथं मात्र रिझल्ट वेगळा आला. याचा अर्थ ट्रान्सफॉर्म्ड प्रिन्सिपल त्याच्या लक्षात आलं. म्हणजे हा जो नॉन व्हायरुलंट आर टाईपचा जो आहे इट इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू व्हायरुलंट एस टाईप. ह्या आर टाईपचं रूपांतर एस टाईप मध्ये होतं किंवा नॉन व्हायरुलंटचं रूपांतर व्हायरुलंट मध्ये होतं. हे बेसिकली या ठिकाणी प्रयोगाअंती कन्क्लुजन लक्षात आलं. म्हणजे अशा पद्धतीनं हे प्रूव्ह झालं की डीएनए इज अ जेनेटिक मटेरियल ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ट्रान्सफॉर्म्ड प्रिन्सिपल म्हणजे रूपांतरित होतं हे बेसिकली लक्षात आलं. अशा पद्धतीनं हे ग्रिफिथ एक्सपेरिमेंट आहे तो तुम्हाला 2 मार्काला विचारला जातो. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडेज दिस फर्स्ट introduction of this topic. Is it clear?